नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची बातमी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर महिलांना पडलेला प्रश्न होता की वडील नाहीत, पती नाही, तर आमची केवायसी कशी होणार. त्यांच्यासाठी काय साईडमध्ये ऑप्शन नव्हता, तर त्यांच्यासाठी आता लवकरच ऑप्शन येणार आहे. आणि भरपूर अशा पण बहिणी आहेत ज्यांनी ऑप्शन नव्हतं म्हणून घरातल्या कोणत्याही नातेवाईकाचा आधार कार्डद्वारे केवायसी पूर्ण केलेली आहे. आता त्यांची ती केवायसी ग्राह्य धरली जाणार की नाही ते तर सरकारलाच माहीत. पण लवकरच आता ऑप्शन आपल्या साईटवरती उपलब्ध होणार आहे, जिथे लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसेल तर केवायसी करता येणार आहे. तर ती केवायसी करायला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. समजा तुम्हाला पती किंवा वडील नाही तर तुम्हाला त्यांचा मृत्यूचा दाखला तिथे अपलोड करावा लागणार आहे. आणि तुमचा जर डायव्होर्स झाला असेल तर तुम्हाला डायव्होर्सचे डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करावं लागणार आहेत. तर हे ऑप्शन लवकरच आता लाडकी बहीणच्या साईटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हे स्वतः आदितीताई तटकरे महिला बाल विकास मंत्री आहेत, ज्या त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तर तुम्हाला चला ती क्लिप ऐकवतो मी. तर चला ऐकूया. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. तर बघा मित्रांनो, आदितीताई तटकरेंनी स्वतः सांगितलं आहे की तुम्हाला केवायसी साठी मुदत वाढ पण मिळू शकते आणि तुम्हाला ऑप्शन पण लवकरच साईटमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर वाट बघूया आपण कधी ऑप्शन भेटते आपल्याला. ऑप्शन आला तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.